छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये कॅफे संस्कृतीच्या आडून सुरू असलेल्या कथेत अनैतिक कृत्यांवर अखेर पोलीस आणि महापालिका प्रशासनाने मोठा बडगा उगारला। मंगळवारी संध्याकाळी शहरातील विविध भागांमध्ये एकाच वेळी धडक कारवाई करत तब्बल 49 संशयास्पद आणि अनधिकृत कॅफेंवरील नियमबाह्य बांधकामं जमीनदोस्त करण्यात आली। या कारवाई दरम्यान अनेक धक्कादायक बाबीही समोर आलेल्या आहेत। पाहूयात या संदर्भातला आमचा विशेष रिपोर्ट। काळ्या काचा, मंद प्रकाश अन कपलसाठी खास व्यवस्था। मनपा आणि पोलिसांचा कॅफेंमध्ये धुडगूस। नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 49 कॅफेंवर कारवाई। शहरातील वेदांतनगर, उस्मानपुरा, कॅनॉट प्लेस, टीव्ही सेंटर आणि हर्सूल परिसरात मंगळवारी सायंकाळी पोलीस आणि महापालिकेच्या पथकांनी संयुक्त मोहीम राबवली। हातोडे आणि यंत्रसामग्रीच्या सहाय्यानं कॅफेमधील केबिन, पार्टिशन आणि नियमबाह्य संरचना हटवण्यात आल्या। अनेक ठिकाणी कारवाई दरम्यान मोठी गर्दी झाल्याचं देखील पाहायला मिळालं। अशा ठिकाणी ज्या ज्या घटना झालेल्या आहेत त्यावेळी त्यामध्ये FIR झालेली आहे आणि भविष्यामध्ये या घटना होऊ नये एकंदरीत आणि असे गैरप्रकार जर आढळत असतील तर त्याच्यावर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेणं म्हणून आम्ही प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ही कारवाई महापालिकेनं बंदोबस्त मागितला होता, त्याप्रमाणे आम्ही त्यांना बंदोबस्त उपलब्ध करून दिलेला आहे आणि जेही काही स्ट्रक्चरल चेंजेस आहेत त्याप्रमाणे महापालिका नियमानुसार याच्यामध्ये पुढील कारवाई करेल। प्राथमिक पाहणीमध्ये अनेक कॅफेंमध्ये काळ्या काचा, पडद्यांनी झाकलेली खासगी जागा आणि बाहेरून न दिसणारी स्वतंत्र केबिन आढळली। याशिवाय भिंतींवर आक्षेपार्ह पोस्टर, बेड सदृश सोफे, खुर्च्या आणि उत्तेजक पेयांच्या बाटल्या देखील आढळलेल्या आहेत। कमी प्रकाशामध्ये त्यांना एकांत वास उपलब्ध होईल अशा पद्धतीच्या एक स्पेशल अरेंजमेंट केलेले होते। काही ठिकाणी स्पेशल रूम्स आम्हाला आढळून आलेले आहेत। काही ठिकाणी कॉन्ट्रासेप्टिव्ह जे असतात ते सुद्धा आढळून आलेले आहेत। काही ठिकाणी बिअरच्या बॉटल्स आणि बाकीच्या ज्या ह्या असतात उत्तेजक जे पेय आहेत ती पण आम्हाला आढळून आलेली आहेत। म्हणजे एकूण अशा ठिकाणी एखाद्या ठिकाणी गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडण्याची जी काय दाट शक्यता निर्माण होते ती सगळी आम्हाला इथं आढळून आलेली आहे। या कारवाई दरम्यान आणखीन एक धक्कादायक बाब समोर आली। काही कॅफेंमध्ये केवळ प्रायव्हसीसाठी 250 ते 500 रुपये आकारले जात असल्याचं दरपत्रक पोलिसांना सापडलं। विशेष म्हणजे अशा ठिकाणी CCTV कॅमेरे नव्हते। यावरून पोलीस अधिकाऱ्यांनी कॅफे चालकांची कान उघडणी केली। पाहणीमध्ये अनेक कॅफे अत्यंत कमी जागेत आणि अग्निसुरक्षा नियमांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून उभारण्यात आल्याचं समोर आलं। अरुंद जिने, आपत्कालीन बाहेर पडण्याचा मार्ग नसणं आणि अग्निशमन यंत्रणांचा अभाव यामुळे अपघात झाल्यास मोठी दुर्घटना घडू शकते अशी भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। मी पहिले ते हँडिकॅप आहे, माझं 2 लाखाचं नुकसान झालेलं आहे। काय सांगितलं त्यांनी? परवानगी आहे नाहीये काय? परवानगी माझ्याजवळ हे आहे ना, हे डॉक्युमेंट माझ्याजवळ आहे ना, हे फूडचं आहे, हे आहे। मला नोटीस न देता त्यांनी एवढी मोठी कारवाई केली कसं काय? महानगरपालिका प्लस पोलीसवाल्यांनी कारवाई केलेली आहे। एवढं मोठं कोणाचं गोरगरिबाचं नसतं तोडून जायचं, माझं तर नसतं तोडून जायचं त्यांनी। मी पहिले ते हँडिकॅप आहे। अलीकडेच एका अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कॅफेंबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले होते। त्यानंतर प्रशासनानं ही व्यापक मोहीम हाती घेतली। स्थानिक पोलिसांनी तयार केलेल्या संशयास्पद कॅफेंच्या यादीमध्ये ही संयुक्त कारवाई करण्यात आली असून पुढील काळातही अशाच धडक मोहिमा सुरू राहणार असल्याचे संकेत पोलीस प्रशासनानं दिले आहेत। शहरातील संशयास्पद कॅफेंवर झालेल्या या मोठ्या कारवाईनंतर आता प्रशासन पुढे किती कठोर भूमिका घेतं आणि नियमांचं पालन कितपत सुनिश्चित केलं जातं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।